नमस्कार मंडळी, मी कोमल. मी आहे नाशिकवरून. तर आज आम्हाला खूप लेट झालं होतं उठायला, कारण मुलांना सुट्ट्या आहे म्हणून मी पण लेट उठले. उठल्यानंतर 12 वाजता चहा घेतला आणि त्याच्या पुढे सर्व काम वगैरे आवरले. आम्ही निघालोय 3 वाजता मम्मीकडे. तर शिवराजला खूप एक्साइटमेंट होते आज, कारण त्याला मम्मीने 2 दिवस झाले कुठेच नेलं होतं. तर आम्ही निघालो आणि जाता जाता मला सलून दिसलं, मम्मीच्या इथेच आहे. तर दोघांना कटिंग करायची होती म्हणून मी दोघांना कटिंगला बसवलं. आणि ते मेन्स पार्लर आहे, तर ऑफर्ड फील होत होतं थोडंसं, पण ओळखीचे होते ते काका म्हणून मला ते बोलले दीदी मध्ये येऊन बस. तर मी बसले, दोघांची कटिंग झाली, घरी गेलो, जेवण वगैरे केलं आणि भावाने आणली होती संध्याकाळी भाजी. तर मम्मी काढत होती शिवराजसाठी भाजी. तर मला फक्त मम्मीकडे गेल्यानंतर फक्त फोडणी द्यायचं काम असतं, कारण मम्मी सर्व तयार करून ठेवते, मसाला वगैरे, मी फक्त फोडणी देते. तर तुम्ही म्हणत असेल, ही मम्मी म्हणत असेल का ही आयतीच खायला येते, तर असं काही नाही, मी आयती खायलाच जाते. तर मम्मी भाकरी वगैरे बनवत होती आणि शिवराज जेवण करत होता आणि मी दोघांचे व्हिडिओ घेत होती. तर मम्मी म्हणते ही पोरगी एक नंबरची वेडी झाली. तर असं ती मम्मी ती काही मला बोलते, मला काही वाटत नाही. नंतर जेवण केलं आणि भाकर अशी कुच करून कोणाला आवडते ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण मला तर खूप आवडते. जेवण वगैरे केलं आणि माझा भाऊ आणि माझी पोरं चालू होती यांची ऑनलाईन शॉपिंग, कारण युवराजचा बर्थडे आहे 14 तारखेला, त्याच्यामुळं त्याचं चालू होतं तुला काय घ्यायचं काय घेतं, ते यांची चालू होती मस्ती. त्याच्यानंतर मला जायचं होतं घरी. तर आम्ही 9 वाजता घरी निघालो. घरी गेल्यानंतर दरवेळेस सारखं सिम्बा येऊन बसणार आमची वाट बघत. तर त्याला घेतलं उचलून आणि घरी गेल्यानंतर पहिले मी त्याला जवळ घेते आणि त्याची चालली होती आमच्याबरोबर मस्ती, त्यांनी नख वगैरे लावली. तर असं होतं आमचा दिवस. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.